तरुण लायन्स कडून गोलंदाजीसाठी आकाश, हॅलो पंच, पंच 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 सर्व दोन्ही कर्णधारांना आपण अपडेट दिलेले आहे रूल्स आणि रूल्स बद्दल सर्व दोन्ही कर्णधारांनी आपण एकदा प्रॉपर अपडेट द्यावी आणि या ठिकाणी हा सामना सुरू करण्यात येत आहे। आकाशांचा पहिला चेंडू खेळण्यासाठी RC11 कडून आनंद फलंदाज, कोऑर्डिनेशन करायचं आहे। आणि पहिला चेंडू आनंद आणि डिक्लेअर धाव, अंकित संघाची धाव संख्या 1। आकाश यांचा ओमकार आणि लेग साइडला 1 धाव, लेग साइडला मारलेला फटका 1 धाव घेण्यात त्यांना यश आलेलं आहे। संघाची धाव संख्या बिनबाद 2। आकाशांचा पुढचा चेंडू आणि हा फलंदाज बीट झालेला असून निर्धाव। संघाची धाव संख्या बिनबाद 2। आकाश यांचा पुढचा चेंडू आणि हाही चेंडू फलंदाज थोडे बीट झालेले आहेत आणि निर्धाव चेंडू। त्याचबरोबर संघाची धाव संख्या बिनबाद 2। पुढचा चेंडू आणि हा पंचांनी वाईड घोषित केलेला आहे। 1 अतिरिक्त धाव अंकित संघाला। संघाची धाव संख्या बिनबाद 3। आणि हा लेग साइडला मारलेला फटका परंतु थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आणि त्याचबरोबर पंचांनी हा 4 धावा घोषित केलेल्या आहेत। अंकित RC संघाची धाव संख्या बिनबाद 7। थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी तरुण लायन्स संघाकडून आणि RC संघाला याचा 4 धावा मिळालेल्या असून बिनबाद 7 अशी धाव संख्या। आणि हा पुढचा चेंडू आनंद यांनी ऑफ साइडला मारून 1 धाव घेतलेली असून संघाची धाव संख्या बिनबाद 8। 1 षटक पूर्ण। KBS क्रिक मॅनिया 2024 लीगची सुरुवात या ठिकाणी आज झालेली असून KBS ग्रुप कडून घेण्यात येणारे हे सामने अतिशय रंगतदार असे दरवर्षीप्रमाणे होतीलच। सर्व संघ मालक तसेच त्यांच्या टीमचं या ठिकाणी KBS ग्रुप कडून हार्दिक स्वागत। तसेच पुढचं षटक घेऊन येत आहेत दीपू, तरुण संघाचे कर्णधार। आपलं पुढचं षटक
घेऊन येत आहेत आणि सामना करती आनंद अंकित आरसी संघाकडून फलंदाजीसाठी आनंद दीपू यांचा चेंडू ऑफ साइडला मारलेला असून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले असून संघाची धाव संख्या बिनबाद 9. दुसरं षटक आपल्या संघासाठी कर्णधार दीपू यांच्याकडून आणि उंच असा लेग साइडला तटवलेला पाहूया आणि हा पहिला षटकार या ठिकाणी अंकित आरसी संघाकडून मारलेला असून संघाची धाव संख्या बिनबाद 15. अतिशय सुंदर असा ओमकार यांनी षटकार मारून संघाची धाव संख्या वाढवलेली आहे बिनबाद 15. दीपू यांचा पुढचा चेंडू ओमकार यांना आणि हाही चेंडू उंच असा मारलेला असून पाहूया या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा षटकार घोषित केलेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी आरसी संघाकडून ओमकार करत असून संघाची धाव संख्या बिनबाद 21. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी ओमकार यांच्याकडून आपल्या संघासाठी. दीपू यांचा पुढचा चेंडू ओमकार यांना संघाची धाव संख्या बिनबाद 21. दीपू यांचा पुढचा चेंडू पुन्हा लेग साइडला आणि हाही पंचांनी सिक्सर घोषित केलेला आहे. अतिशय महागडा षटक या ठिकाणी तरुण लायन्स संघाकडून. अंकित आरसी संघाची धाव संख्या बिनबाद 27. लगातार 3 मोठे षटकार मारून आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन गेलेले ओमकार अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी करत आहेत. दीपू यांचा पुढचा चेंडू आणि हाही चेंडू त्यांनी लेग साइडला षटकार मारून आपल्या संघाची धाव संख्या बिनबाद 33 अशी केलेले असून ओमकार यांना खरोखर चांगल्या फलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन ओमकार यांच्याकडून. आणि हा चौकार दुसरं षटक या ठिकाणी अतिशय महागडं असं पूर्ण झालेलं असून DJ Ashish Mix. आणि याचबरोबर अंकित आरसी संघाची धाव संख्या बिनबाद 37. अतिशय महागडं षटक या ठिकाणी तरुण लायन्स यांच्याकडून बिनबाद 37. आणि हा मिड ऑफच्या दिशेने मारलेला पाहूया किती धावा घेत आहेत आणि 2 धावा पूर्ण अंकित संघाकडून.
संघाची धावसंख्या बिनबाद 39. विकास हे आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. विकास आपल्या संघासाठी तिसरं षटक आणि फलंदाजी करत आहेत आनंद. आणि मारलेला फटका, परंतु 2 धावा या ठिकाणी आनंद यांनी पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या बिनबाद 41. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पुढचा चेंडू तिसरा षटक मधील चौथा चेंडू. फलंदाज आनंद आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय चांगली धावसंख्या RC11 कडून या ठिकाणी बिनबाद 41. पुढचा चेंडू आणि हाही चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तरुण लायन्स यांच्या संघाकडून होत असून आणि हा शेवटचा चेंडू विकास यांचा. फलंदाज आनंद आणि हा लेग साइडला मारलेला उंच असा फटका. फलंदाजीने 4 धावा घोषित केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 45. अतिशय चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी अंकित RC संघाकडून. बिनबाद 45. 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या बिनबाद 45. अतिशय चांगल्या आशीष मिक्स परिस्थितीत सध्या अंकित RC दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी न पत्करता अतिशय चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी ओमकार आणि आनंद यांच्याकडून. पुढचं षटक घेऊन येत आहेत आकाश. संघासाठी आपल्या 4थं षटक आकाश यांच्याकडून. पहिला चेंडू लेग साइडला तटवलेला, 1 धाव पूर्ण करून दुसरी धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केलेली असून संघाची धावसंख्या बिनबाद 47. ओमकार यांचा आकाश यांचा पुढचा चेंडू ओमकार यांना आणि लेग साइडला उंच असा मारलेला पाहूया. आणि हा इथे थोडा खराब क्षेत्ररक्षण, झेल टिपता आलेला नसून त्यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 49. आकाशांचा पुढचा चेंडू ओमकार यांनी आणि 1 धाव डिक्लेअर. स्ट्राइक चेंडू चौथा षटक आकाश यांचा. पुढचा चेंडू आनंद यांना आणि हा चेंडू 1 धाव डिक्लेअर. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 51. चौथा षटक आपल्या संघासाठी आकाश यांच्याकडून. ओमकार फलंदाजीसाठी. आकाश यांचा पुढचा चेंडू ओमकार यांना आणि हा अतिशय चांगला फटका, 1 धाव. संघाची धावसंख्या बिनबाद 52. चौथा षटक
संपलेला असून हे शेवटचं षटक आता घेऊन पंच पंच बॉल काउंट बरोबर आहे ना, एक बॉल बाकी आहे. हा या ठिकाणी थोडीशी एक चेंडू चौथ्या षटकामध्ये 5 चेंडू आणि अतिशय चांगली अशी धावसंख्या बिनबाद 52. आरसी अंकित आरसी संघाकडून आकाशांचा शेवटचा चेंडू आनंद यांना आणि हा लेग साईडला मारलेला असून एक धाव पूर्ण केलेले आहे फलंदाजांनी. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 53 आणि हे चौथं षटक संपलेलं आहे. आणि आता शेवटचं षटक तरुण लायन्स संघाकडून दीपक याचं शेवटचं षटक संघाची आणि हा पहिला चेंडू वाईट. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 54 बिनबाद 54. चांगली अशी धावसंख्या अंकित आरसी संघाकडून. दीपक यांचा पुढचा चेंडू आनंद यांना आणि हा उंच असा मारलेला लेग साईडला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 58. अतिशय आपल्या संघासाठी चांगली अशी फलंदाजी या दोन फलंदाजांनी करून संघाला चांगल्या परिस्थितीत नेलेला असून तरुण लायन्स यांच्याकडून दीपक गोलंदाजी करत आहेत. दीपक यांचा दुसरा चेंडू आणि हा फलंदाजी आणि एक धाव डिक्लेअर. संघाची धावसंख्या बिनबाद 59. पुढचा चेंडू दीपक यांचा. ओमकार यांनी हा लेग साईडला मारलेला चेंडू पाहूया. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. परत धाव आणि 64 रनाची बिनबाद अशी भागीदारी करून आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन गेलेले हे दोन फलंदाज आनंद आणि ओमकार. साठी त्यानंतरचा होणारा सामना राकेश आपला आरपी अच्छा प्रदीप तू काय हे वरचे सेकंड मॅच आहे ना तुझं हे पुढे दुसऱ्या वेळा. त्यानंतर पुढील सामना राकेश ग्लँडर्स वर्सेस प्रसाद ईगल्स. या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी या ठिकाणी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार राकेश ग्लँडर्स वर्सेस प्रसाद ईगल्स. सुबोध आणि भरत या दोन्ही कर्णधारांना विनंती करण्यात येत आहे आपण टॉस साठी या ठिकाणी यावे. तसेच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आरसी 11 ने क्षेत्ररक्षण लावून घ्या. तरुण लायन्स आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात उतरवा.
अंकित आरसी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. आणि या ठिकाणी पुढचा सामना राकेश ग्लायडर्स वर्सेस प्रसाद ईगल्स. राकेश यांनी हा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. केबीएस क्रिक मैंने या 2024 या ठिकाणी या सामन्याचे आयोजन केबीएस ग्रुप तर्फे करण्यात आलेले असून सीप ज्या क्षेत्रामध्ये केबीएस ग्रुप यांच्याकडून दरवर्षी हे असे सामने अशी ही आमची टूर्नामेंट घेतली जाते आणि त्यामधून प्रत्येक खेळाडू आपलं प्रदर्शन या ठिकाणी करत असतो. त्याबद्दल सर्व संघाचे या ठिकाणी ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत. अंकित आरसी 11ने विजयासाठी तरुण लायन्सला 64 धावाचं आव्हान ठेवलेलं असून तरुण लायन्स यांनी आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आणि तरुण लायन्स कडून विकास आणि दीपक हे फलंदाजीसाठी उतरलेले असून पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरुवात झालेली असून अंकित संघाने बिनबाद 63 धावांचं आव्हान आणि विजयासाठी 64 धावांचं आव्हान तरुण लायन यांना दिलेलं आहे. विकास आणि दीपक तरुण संघाकडून तरुण लायन्स कडून फलंदाजी उतरले असून आणि या ठिकाणी अंकित आरसी संघाने पॉवर प्ले घेतलेला असून पहिलं षटक घेऊन आपल्या संघासाठी परेश कॅप्टन कर्णधार परेश आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. आणि हा त्यांचा पहिला चेंडू लेग साइडला मारलेला असून पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या असून पंच बाद फलंदाज बाद नसून इकडे 2 धावा डिक्लेअर होतील. पंच फलंदाज बाद नाही. बॉल चेंडू आतमध्ये आहे. हा 2 धावा ओके. परेश यांचा पुढचा चेंडू आणि हा पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 3. तरुण लायन्स संघाकडून आणि अतिशय उंच असा मारलेला हा चेंडू पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 9. फलंदाज विकास यांनी अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी तरुण लायन्सला करून दिलेली आहे. अशा उंच असा अतिशय
षटकार मारून पुढचा चेंडू आई एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या बिनबाद 10. फलंदाजीसाठी दीपक तरुण लायन्स संघाकडून. परेशांचा पुढचा चेंडू दीपक यांना आणि हा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अंकित आरसी संघाकडून. परेश कर्णधाराच्या भूमिकेत असलेले परेश आपल्या संघासाठी पहिला षटक. पुढचा चेंडू दीपक यांना आणि हाही चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी परेश यांच्याकडून. तरुण लायन्स संघाची धाव संख्या बिनबाद 10. फलंदाजीसाठी दीपक. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. परेश यांचा पुढचा चेंडू. हा शेवटचा चेंडू परेश यांच्याकडून आणि हाही निर्धाव. माय गॉड. आणि या ठिकाणी अतिशय चांगली किपिंग अंकित आरसी कडून. एक याचबरोबर एक षटक पूर्ण. संघाची धाव संख्या बिनबाद 10. 64 धावांचं आव्हान समोर असताना तरुण लायन्स संघाकडून सुरुवात बिनबाद 10. एक षटक पूर्ण. DJ Ashish Mix. केबेस ग्रुप कडून खेळवण्यात येणारे असे या क्रिकेट लीग दरवर्षाप्रमाणे शिप क्षेत्रामध्ये सर्व भाग घेणारे क्रिकेटर त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि अंकित आरसी संघाकडून पुढचं षटक घेऊन येत आहेत अंकित आणि त्यांचा सामना करतील आकाश. संघाची धाव संख्या बिनबाद 10. 64 रनाचं आव्हान तरुण लायन यांच्या समोर. अंकित यांची पुढचं षटक आपल्या संघासाठी. अंकित अतिशय चांगली सुरुवात या दोन्ही टीम कडून या ठिकाणी झालेली असून तरुण लायन्स बिनबाद 10. चांगली सुरुवात. अंकित यांचा उंच असा मारलेला चेंडू सीमारेषे पलीकडे. पंचांनी हा सिक्सर घोषित केलेला आहे. हा षटकार अतिशय चांगला आकाश यांच्या बॅटमधून विकास यांच्या बॅटमधून. त्याचबरोबर संघाची धाव संख्या बिनबाद 16. विकास यांनी अतिशय सुंदर असा षटकार मारून आपल्या संघाला मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. संघाची धाव संख्या बिनबाद 16. 64 रनाचा पाठलाग करत असताना तरुण लायन संघाकडून दुसऱ्या षटकात बिनबाद 16 आणि हा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलेला असून ह्या ठिकाणी फ्री हिट. अंकित यांच्याकडून पुढचा चेंडू फ्री हिट आणि हा चेंडू उंच असा मारलेला आणि हा एक षटकार विकास यांच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या बिनबाद 23. दुसरा षटक या ठिकाणी अंकित आरसी कडून टाकण्यात येत असून अतिशय चांगली सुरुवात तरुण लायन्स संघाकडून या ठिकाणी. पुढचा चेंडू अंकित यांचा
DJ आणि हा Ashish Mix. मिडॉनच्या दिशेने मारलेला, परंतु एक धाव पूर्ण करण्यात फलंदाजांना यश. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 24, बिनबाद 24. फलंदाजीसाठी दीपक. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी तरुण लायन्स यांच्याकडून. आणखी त्यांचा पुढचा चेंडू उंच असा मारलेला पाहूया, आणि अतिशय चांगला झेल या ठिकाणी. हा पहिला फट झटका तरुण लायन्स यांना या ठिकाणी दीपक यांच्या संघाची धाव संख्या 1 बाद 24. आणि अशा तऱ्हेने पहिला गडी बाद या ठिकाणी करण्यात अंकित आरसीला यश आलेलं आहे. दीपक यांना बाद करून संघाची धाव संख्या 1 बाद 24. आणि नवीन फलंदाज आकाश आणि लेग साइडला मारलेला हा चेंडू, आणि पंचांनी हे 4 धावा घोषित केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1 बाद 28. थोडासा महागडा षटक या ठिकाणी अंकित यांच्याकडून आपल्या संघासाठी. तरुण लायन्स 64 रनाचा पाठलाग करताना धाव संख्या, आणि हा निर्धाव चेंडू अंकित यांच्याकडून. 2 षटक पूर्ण झालेले आहेत, आणि बिनबाद 28. 1 बाद 28. चांगली धावसंख्या या ठिकाणी तरुण लायन्स यांच्याकडून. 1 बाद 28. आणि अंकित संघाकडून गोलंदाजीसाठी आनंद यांना बोलवले असून विकास यांना आनंदाचा पहिला चेंडू ऑफ साइडला तटवलेला, अतिशय चांगला फटका विकास यांच्याकडून. आणि पंच धावा किती? 1. या ठिकाणी डिस्कस चालू आहे, आणि पंचांनी 4 धावा दिलेल्या असून संघाची धाव संख्या 1 बाद 32. आणि हे तिसरा षटक आपल्या संघासाठी आनंद यांच्याकडून. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, आणि 1 बाद 32 असा सुस्थितीत असा तरुण लायन्सचा संघ 64 रनाचा पाठलाग करताना आनंद यांनी, आणि छान असा फटका मारून आपल्या संघाला 4 धावा मिळवून देण्यात यश आलेलं आहे. संघाची धाव संख्या 1 बाद 36. विकास यांचं खरोखर चांगलं योगदान आपल्या संघासाठी. आनंद यांचा तिसरा चेंडू विकास यांना, आणि हाई लेग साइडला उंच असा उचललेला, आणि पंचांनी 6 धावा या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या 1 बाद 42 अशी अतिशय चांगली धाव संख्या या ठिकाणी तरुण लायन्स संघाकडून.
आपल्या संघासाठी खरोखर चांगलं योगदान विकास यांच्या बॅट मधून. आनंद यांचा पुढचा चेंडू उंच असा मारलेला आणि हा झेल घेण्यात अयशस्वी झालेले आहेत अंकित यांचे. आणि सोपा झेल या ठिकाणी बोलावा लागेल. गचा फिल्डिंग अंकित आरसी कडून असा आलेला संघाची धाव संख्या 1-43. आनंद यांचा पुढचा चेंडू आणि हा ऑफ साइडला मारलेला. पाहूया किती धावा भेटत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धाव संख्या 1-45 आणि हे तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि आता तरुण लायन संघाला आणि 12 चेंडू मध्ये 20 धावा. तरुण लायन्स यांना 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. 1-44 अशी धावसंख्या या ठिकाणी तरुण संघाची. आणि आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत कॅप्टन कर्णधार परेश. परेश गोलंदाजी करतील विकास यांना. संघासाठी चौथं षटक या ठिकाणी परेश यांच्याकडून. हा आणि उंच असा मारलेला परंतु अतिशय चांगला झेल या ठिकाणी आनंद यांच्याकडून. आणि संघाला दुसरा झटका या ठिकाणी. तरुण लायन्स या संघाला दुसरा झटका या ठिकाणी बसलेला असून विकास हे अतिशय चांगली फलंदाजी करून बाद झालेले आहेत. बैक साइड में जो भी एक्स्ट्रा फील्डर्स है कृपया वहां से अकरा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. अतिशय चांगला झेल या ठिकाणी आनंद यांच्याकडून. संघाची धाव संख्या 2-44. परशांचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी परेश यांच्याकडून आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या 2-45 आणि पुढचा चेंडू परेश यांच्याकडून. आणि हा मारलेला फटका परंतु 1 धाव. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 2-46. अतिशय चांगली गोलंदाजी अंकित आरसी संघाकडून. कर्णधार परेश यांच्याकडून. आणि हाही चेंडू निर्धाव. संघाची धाव संख्या 2-45. आकाश यांना पुढचा चेंडू. आणि हा ऑफ साइडला मारलेला फटका परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी फलंदाज
संघाची धावसंख्या 47, 2 बाद. हा शेवटचा चेंडू चौथ्या षटकामधला परेश यांच्याकडून आणि हा उंच असा मारलेला हवेत, परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यात यश. त्याचबरोबर 4 षटक संपलेले असून तरुण लायन्स 49. परेशने या ठिकाणी आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करून समोर तरुण लायन्स या संघाला थोड्या प्रमाणात रोखलेला आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत राजन पेडणेकर. हे शेवटचं षटक 2 बाद 49. आणि आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत राजन पेडणेकर. राजन पेडणेकर यांचं खरोखर सीप क्षेत्रामध्ये अतिशय चांगली गोलंदाज म्हणून नाव नेहमीच राहिलेलं आहे. आपल्या संघासाठी 5वं षटक आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत राजन पेडणेकर. आणि त्यांना कोण आहे समोर करतील आकाश. आणि हा लेग साइडला मारलेला चेंडू थोडीशी मिस फील्ड या ठिकाणी आणि पंचांनी 2 धावा घोषित केलेले आहेत. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 2 बाद 51. राजन पेडणेकर आपला आणि राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू आकाश यांना. आकाश आणि या ठिकाणी राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू आकाश यांना अतिशय. आणि हा लेग साइडला पंचांनी वाईड घोषित केलेला असून संघाची धावसंख्या 2 बाद 52. राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू आकाश यांना आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी राजन पेडणेकर यांच्याकडून. राजन पेडणेकर यांचं सीप क्षेत्रात क्रिकेटमध्ये अतिशय चांगला एक गोलंदाज म्हणून ओळख. आणि ते आपल्या संघासाठी शेवटचं षटक महत्त्वपूर्ण षटक घेऊन मैदानात गोलंदाजी करत आहेत राजन पेडणेकर. यांचा पुढचा चेंडू लेग साइडला पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 2 बाद 53. तरुण लायन्स चांगल्या स्थितीत अशी धावसंख्या तरुण लायन्स यांच्याकडून. राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू हाही चेंडू पंचांनी वाईड डिक्लेअर केलाय. ते अतिरिक्त धाव या ठिकाणी तरुण लायन्स संघाला. त्याचबरोबर धाव संख्या अतिशय
चांगली लीग दरवर्षाप्रमाणे याही वर्षी केबीएस ग्रुपकडून आयोजित केबीएस क्रिक मेने 2024 सामन्यांची सुरुवात आजपासून होत असून पहिला सामना अंकित आरसी वर्सेस तरुण लायन्स अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी चालू असून अंकित आरसी संघाकडून 64 धावांचं आव्हान तरुण लायन्स यांना दिलेलं असून तरुण लायन्स संघाची धावसंख्या 2 बाद 54 आणि गोलंदाजीसाठी राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी राजेश आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा आवश्यकता तरुण लायन्स यांना. राजन पेडणेकर यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू लेग साइडला मारलेला. एक धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजांनी आणि 2 चेंडू मध्ये तरुण लायन्सला 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू मध्ये 10 धावा तरुण लायन्स यांच्यासाठी आवश्यकता. राजन पेडणेकर आपल्या संघासाठी 5वा चेंडू अतिशय आणि हा पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. त्याचबरोबर धाव संख्या 2 बाद 56 आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज तरुण लायन्स यांना. 2 चेंडू मध्ये 9 धावा 9 धावा 2 चेंडू मध्ये 9 धावा आवश्यकता तरुण लायन्स यांना. आणि अंकित आरसी संघाकडून गोलंदाज राजन पेडणेकर आपला 5वा चेंडू आणि हा अतिशय चांगला लेग साइडला तटकलेला परंतु 1 धाव घेण्यात या ठिकाणी फलंदाजाला यश आलेलं आहे. आणि त्याचबरोबर 1 चेंडू मध्ये 8 धावा असं अशक्य आव्हान या ठिकाणी तरुण लायन्सला असून पाहूया काय चमत्कार या ठिकाणी करता येतोय काय तरुण संघाला. आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे तरुण लायन्सचा. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अक्षय राजन पेडणेकर यांच्याकडून आपल्या संघासाठी 5वं षटक आणि अतिशय महत्त्वाचं षटक. 1 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आणि हा पंचांनी वाईड घोषित केलेला आहे 1 अतिरिक्त धाव. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 3 बाद 58 3 बाद 58. 7 धावांची आवश्यकता. 1 बॉल 1 चेंडू. शेवटचा चेंडू राजन पेडणेकर यांच्याकडून आणि हाही पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. थोडासा या ठिकाणी दबावमध्ये गोलंदाज राजन पेडणेकर आपल्या संघासाठी 5वं षटक आणि 1 चेंडू 6 धावा आणि अतिशय चुरशीच्या लढतीत हा पुढचा चेंडू राजन पेडणेकर यांच्याकडून आणि ह्या स्ट्रेट मारलेला चेंडू 2 धावा घेण्यात फलंदाजांना यश आलेलं असून हा सामना अंकित आरसी
यांनी 3 धावा